मी तुम्हाला मागे म्हणालेलो, की सामाजिक चित्रपट बनवायच्या नादी लागू नका. अर्थात, की ते प्रॉब्लेम क्रिएट होतात, हे होतात. पण असं नाही, की प्रत्येक सामाजिक चित्रपट चालत नाही. सामाजिक चित्रपट चालतो, पण त्यासाठी त्या तगडा ॲक्टर तिकडे चेहरा असावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबा आमटेंचा पिक्चर. तिथे नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी होत्या, म्हणून तो पिक्चर त्या लेव्हलला गेला. पण आपण काय करतो, आपल्याला एक विषय आवडतो, आपल्याकडे बजेट लिमिटेड असतं आणि मग आपल्याला कोणतीच एक चांगली टीम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसते करायची, करायची नसते, म्हणजे तुमचं बजेटच कमी असतं. मग तुम्ही कोणतरी एक असा ॲक्टर घेता ज्याला ती व्हॅल्यू नसते, जे रीच होण्याच्या पॉईंट ऑफ पूल नसतो, ऑडियन्सचा पूल नसतो, आणि तुम्ही तो पिक्चर बनवता जस्ट बिकॉज की तुम्हाला तो बनवायचा, तुम्हाला विषयाला हात घालायचा असतो आणि त्यासाठी तुम्ही तो पिक्चर बनवायचा प्रयत्न करता आणि तिथे सगळं फसतं. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे या पूर्ण डिस्कशनचा, की सामाजिक चित्रपट बनवायचा असेल, तर तुम्हाला तेवढा तगडा चेहरा घेणं इम्पॉर्टंट आहे, ज्याने त्या सामाजिक विषय लोकांपर्यंत पोहोचेल. पण जर तुम्ही हा विचार केलात, की नाही बाबा मला छोटाच पिक्चर करायचा आहे, मग मला सामाजिकच करायचं आहे, मग मला नॉर्मलच टीम घ्यायची आहे, मला स्टोरी पण तेवढी हे नाही करायची आहे, तर फक्त तुमचे पैसे फुकट जाणार. त्याच्या पलीकडे काही घडणार नाही आहे. त्याच्यामुळे हा एक फक्त विचार करा, की या थिंकिंगचा, की बाबा आमटे काइंड ऑफ पिक्चर जो सामाजिक विषयावर आहे, पण त्याला एक एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे. त्याच्यामध्ये नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णीसारखे मोठे तगडे ॲक्टर्स आहेत. त्याच्यामुळे त्या पिक्चरला एक वेगळी स्केल क्रिएट झाला आहे. पण हेच जर दुसऱ्या कोणी केलं असतं, तर तो पिक्चर तेवढा हिट गेला नसता.